धक्काबुक्की नाही तर पालखीचे सहज दर्शन घ्यायचे आहे। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी लिटल घोटाळावरून आपल्याला ही माहिती देत आहे। जसे की आपणास माहित आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी 7 तारखेला आणि 8 तारखेला निघणार आहे। ती पालखी भागवत एकादशी दिवशी 11 तारखेला लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी असेल। आपण पुणे येथे रस्त्यामध्ये किंवा रांगेमध्ये जे दर्शन घेतो त्यात खूप वेळ जातो, खूप धक्काबुक्की होते। पण तुम्ही पाहत असाल की आम्ही पालखीचे सहज दर्शन घेत आहोत। पालखीच्या जवळ आम्ही खूप वेळ उभे होतो, तिथेच पालखीवरती माथा टेकून आम्ही दर्शन घेऊ शकलो। हे यामुळे शक्य आहे की आम्ही पहाटे 4 वाजता दर्शनासाठी येतो। पालखी स्थळ या भागामध्ये पालखीचे खूप छान नियोजन केलेले असते। 12 तारखेला रविवारी पहाटे 4 वाजता तुम्ही इथे पोहोचाल तर तुमचे सहज दर्शन होईल। 6 वाजता पालखीची आरती होते आणि 8 वाजता पालखीचे प्रस्थान होते। त्यामुळे 4 वाजता आल्यावर तुमचे दर्शन खूप सहजरित्या होईल। तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अशा प्रकारे दर्शन घ्यायला मिळत आहे। ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंतही पोहोचवा आणि पुण्य मिळवा। जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो।